मित्रांनो, राम राम. मी डॉक्टर विनोद जाधव, होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर, आणि मी सध्या आयुर्वेदिक औषधाची ॲलोपॅथिक प्रॅक्टिसाची सुद्धा ट्रीटमेंट करत असतो. मित्रांनो, मला माझा एक स्वतःचा अनुभव शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. मी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतो. एक दिवस माझ्या छोट्या मुलीला, ती जे की समजा पहिल्या दुसऱ्या वर्गात असू शकते, पहिल्या वर्गात असू शकते कदाचित, त्यावेळेस माझ्या मुलीला डायरिया झाला होता. डायरिया झाला तर मी ॲलोपॅथिकचे सर्व औषधी तिला दिली. म्हणजे सलाईन फॉर्ममध्ये मेट्रोनॅडाझोल, त्यानंतर अमिकॅसिन 250 mg, त्यानंतर जे काही बाकीचे सर्व ओमिकॅइन वगैरे सर्व दिले तिला. तर पहिले तिला 2-3 असे म्हणजे 3 टायमाला 3 सलाईन असे दिले, म्हणजे आर्यलही दिलं त्याच्यामध्ये. आणि त्या म्हणजे 1.5-2 दिवस झाले तरी संडास थांबून नव्हती राहिली. आणि त्याच्यासोबत तिला टॅब्लेट फॉर्ममध्ये ऑर्निडॅझोल, ओफ्लोक्सॅसिन ऑर्निडॅझोल, मेट्रोनॅडाझोल म्हणजे फ्युरामेट, आणि त्याच्यासोबत फ्युराझोलिडॉन असते त्याच्यामध्ये, हे सुद्धा दिलं त्याच्यासोबत तिला. तर तेवढं देऊनही तिची संडास थांबून नव्हती राहिली. मग मी परेशान झालो. म्हटलं आता याला काय करायला पाहिजे. मग मी काय केलं, मी म्हटलं आता एक काम, तिला त्यावेळेस मग काय व्हायला लागलं, तिला खोकलताना सुद्धा संडास होऊ लागली, लघवी करताना संडास होऊ लागली, आणि म्हणजे थोडीशी आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे तिला पिळीक संडास होत होती, आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी परेशान झालो. म्हटलं आता हे तर खूपच झालं. मग मी काय केलं, एक तिला सल्फरचा डोस, सल्फर 30 असेल कदाचित, 200 असेल ते, आणि ॲलोजचे पहिल्यानं सल्फरचा 1 डोस आणि ॲलोजचे त्याच्यावर 2-3 डोस असे दिले. तर एकाच डोजमध्ये संडास पूर्ण तिची थांबूनच गेली. म्हणजे आणि मग परत मी दुसऱ्या दिवशी सकाळी 1 डोस तिला सल्फरचा आणि ॲलोजचा 1-2 डोस असा दिला, काम नसतानाही दिला, काही विषय नाही. पण याचं सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा तुम्ही ॲलोपॅथिक औषधी देऊनही फेल होता, तेव्हा तिथे होमिओपॅथिक औषधी खूप चांगलं काम करू शकते, हे माझ्या निदर्शनास आलं. आणि हे बऱ्याच वेळेस झालं, त्यापैकी हा एक अनुभव मी तुम्हाला सांगितला. धन्यवाद मित्रांनो, टाईम देऊन ऐकल्याबद्दल. हा तुम्ही फॉर्म्युला म्हणजे काय खूप मोठं काम नाही केलं मी, पण हे तुम्ही वापरून पहा आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये एखादा तरी पेशंट यानं तुम्ही ठीक करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.